नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. शिरा थंड झाल्यानंतर असे त्याचे गोळे करून घ्यायचे. अशा ह्या आपल्या सांज्याच्या पोळ्या. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण पारंपरिक अशा सांज्याच्या पोळ्या करत आहोत. सांज्याची पोळी तुम्ही कधीही केव्हाही करू शकता. ही पुरणाच्या पोळीपेक्षा खूप सोपी आहे. असं म्हणतात की सांज्याची पोळी ही पुरणाच्या पोळीच्या आधी जन्माला आली. मला तेवढा त्याचा इतिहास माहिती नाही आहे, पण आपणही तसंच समजूयात. आज मी आईच्या पद्धतीने केलेली सांज्याची पोळी दाखवत आहे. ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक मात्र जरूर करा. चला तर आता आपण सांज्याच्या पोळ्या करायला घेऊयात. ही आहे मस्त अशी लुसलुशीत आणि खुसखुशीत सांज्याची पोळी. हे बघा, शिरा अगदी शेवटपर्यंत पसरलेला तर आहेच आहे, पण तेवढ्याच मऊ लुसलुशीत ह्या सांज्याच्या पोळ्या. अगदी ओठाने तुटतील अशा ह्या सांज्याच्या पोळ्या. सर्वप्रथम सांज्याच्या पोळीसाठी आपण कणिक मळून घेऊयात. इथं मी 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे मी खपली गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही साधं नॉर्मल गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल. त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण जे नॉर्मल कणिक मळतो, जशी तुम्ही घरातल्या पोळ्यांसाठी कणिक मळता तशी ही कणिक मळून घ्यायची आहे. आपण जेव्हा पहिल्यांदा कणिक मळायला घेतो तेव्हा एखादा चमचा म्हणा, डाव म्हणा, असं घेऊन ती कणिक थोडं थोडं पाणी घालत एकत्र करून घ्यायची आणि सगळी एकत्र झाल्यानंतर मग हाताने मळायला सुरुवात करायची. म्हणजे पहिल्यापासूनच आपले हात कणकेमुळे चिकट होत नाहीत आणि हाताला लागलेली कणिक आपल्याला नंतर जास्त साफ करावी लागत नाही. आता अशा प्रकारे आपण पहिल्यांदा थोडीशी घट्ट कणिक मळून घ्यायची. ही अशी कणिक मळून झाल्यानंतर त्यावरती अगदी 1 चमचा वरून तेल लावायचं आणि त्याला असं बोटं रोवून असे खड्डे पाडायचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. अगदी 2 चमचे पाणी त्याच्यानंतर घालायचं. मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे करा, म्हणजे त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये थोडं थोडं पाणी जातं. जास्त पाणी घालायचं नाहीच. अगदी 2 चमचे पाण्यामध्ये सुद्धा ही कणिक छान मऊसूत होते. आपल्याला ही कणिक पुरणाच्या कणकेसारखी सैलसर करायची नाही आहे, फक्त थोडीशी मऊ कणिक करून घ्यायची आहे. म्हणून ही प्रोसिजर केली तर कणिक अगदी उत्तम प्रकारे मऊ होते. असं चारी बाजूनी पाणी थोडं थोडं खालती गेलं की कणिक अगदी छान मऊ होते. आता आपण ही कणिक 1 तासभर भिजवून बाजूला ठेवूयात. पारंपरिक अशा ह्या सांज्याच्या पोळ्या करण्यासाठी मेजरिंग कपनी 1.5 कप जाड रवा भाजायला घेतलेला आहे. पहिल्यांदा हा नुसताच कोरडा भाजायचा आहे आणि एक 5-7 मिनटं असा कोरडा भाजून झाल्यानंतर अगदी अर्धा चमचा तेल घालून मी हा भाजत आहे. इथं हे अर्धा चमचा तेल वापरण्याचं कारण म्हणजे आपण जेव्हा गुळाच्या पाण्यामध्ये हा रवा मिसळतो तेव्हा त्याची गुठळी बनत नाही. मी हा पारंपरिक पद्धतीच्या सांज्याच्या पोळ्या करत असल्यामुळं इथं जाड रवा वापरलेला आहे. तुम्ही इथं कोणतीही एखादी वाटी म्हणा, बाऊल म्हणा सेट करा आणि त्याप्रमाणे सगळं प्रमाण घ्या. आपला रवा भाजून झालेला आहे. शिरा करण्यासाठी मी इथं एकंदरीत 2 कप गूळ वापरत आहे. पहिल्यांदा 1 कप, नंतर अर्धा कप असं 2दा घातलेलं आहे. त्यामध्ये 2 कप पाणी घालत आहे आणि गूळ ह्या पाण्यामध्ये छान विरघळून घेणार आहे. संपूर्ण गूळ विरघळल्यानंतर गॅस बंद करणार आहे. आपल्याला इथं नुसता गूळ विरघळवून घ्यायचा आहे. इथं कुठल्याही प्रकारचा आपल्याला पाक करायचा नाही. त्यामुळं गूळ विरघळला की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे. तुपामुळं रवा मऊ तर राहतो आणि रव्याच्या गुठळ्या पण होत नाहीत. गुळाच्या पाण्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून त्यामध्ये आपण आता रवा मिक्स करून घेत आहोत. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याची गोडी आणखीन खुलून येते.
आता गॅस चालू करायचा आणि हा रवा गुळाच्या पाण्यामध्ये सतत ढवळत राहायचं. रवा फुलत आला की अगदी छोटीशी म्हणजे अगदी 1 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची. जास्त वाफ द्यायची नाही, कारण आपल्याला हा शिरा मऊसूत पाहिजे आहे. हा रवा अगदी छान फुलून आलेला आहे आणि अजून थोडासा मऊ होण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे अगदी 4 चमचे पाणी घातलेलं आहे. 1 वाटी रव्यासाठी साधारणतः 2.5 ते 3.25 वाट्या पाणी लागतं. म्हणजे कुठलंही प्रमाण घेतलं तर त्याच्या 2.5 पट ते थोडंसं जास्त असं पाणी लागतं. बऱ्याच वेळेला रव्याच्या क्वालिटीवरती सुद्धा हे पाणी किती लागतं हे अवलंबून असतं आणि त्यानुसार पाणी थोडंसं नंतर ॲडजस्ट करावं लागतं. गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा सुंठपूड असं घातलेलं आहे. ते सगळं आपण ह्या शिऱ्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि तो जरा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. आता हा शिरा थंड झालेला आहे. हा शिरा मऊ करायचा असतो म्हणून जास्त वाफ देऊन घ्यायची नाही. वाफ दिली की गूळ जरा जास्त कडक व्हायला सुरुवात होते आणि मग ही सांज्याची पोळी मऊसूत होत नाही. आपल्याला ही सांज्याची पोळी खुसखुशीत पण पाहिजे आणि थोडंसं आतील सारण हे मऊ पाहिजे. हा शिरा थंड झाल्यानंतर तो थोडासा आपण मळून घ्यायचा आहे. कणिक मळतो ना तसं अगदी हा शिरा मळून घ्यायचा. हे बघा मी व्हिडिओत दाखवते तसा हा शिरा मळून घ्यायचा. त्यामुळं तो छान मऊसूतही होतो आणि त्याचे छान असे छोटे छोटे गोळे केले जातात. हे बघा एकंदरीत एवढ्या आपल्या प्रमाणामध्ये 15 शिऱ्याचे गोळे होतात, परंतु इथं 14 गोळे दिसत आहेत कारण एक गोळा आमच्याकडून फस्त झाला आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही. म्हणून A1 सुग्रास रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून शेअरही करा. आता आपण पोळ्या करायला घेऊयात. आपली कणिक भिजून 1.25 ते 1.5 तास झालेला आहे. ही कणिक आता आपण एकसारखी करून घेऊयात. छान मऊसूत झालेली कणिक आहे ही कणिक आपल्याला पुरणाच्या पोळीसारखी खूप सैल करायची नाही आहे, फक्त मऊसूत करून घ्यायची आहे एवढंच. म्हणजेच ह्याचं प्रमाण असं ठेवायचं की जसा शिरा मऊसूत असेल तेवढीच कणिकही मऊसूत असली पाहिजे, म्हणजे पोळी अगदी सुंदर होते. आता आपण थोडंसं हाताला तेल लावून घेऊयात, म्हणजे कणिक हाताला चिकटणार नाही. जेवढा शिऱ्याचा गोळा केला आहे त्याच्यापेक्षा थोडीशी कणिक कमी घ्यायची आणि कणकेचा गोळा करून त्यामध्ये शिऱ्याचा गोळा भरून घ्यायचा. तो कसा भरायचा हे मी आता व्हिडिओत दाखवतच आहे. पहिल्यांदा आपण कणकेच्या गोळ्याची वाटी करून घ्यायची. त्याचा मधला भाग जो असतो तो थोडासा जाड ठेवायचा आणि कडेने पातळ पारी करून घ्यायची आणि त्यामध्ये शिऱ्याचा गोळा ठेवायचा आणि नंतर हाताच्या बोटाच्या अंगठ्याने शिऱ्याचा गोळा आत दाबायचा आणि बाकीच्या बोटांनी बाहेरची जी कणकेची पारी असते ती वरती घेत जायची आणि गोळा नंतर शेवटी बंद करायचा. हे बघा मी कसं करते आहे ते तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल, ते नीट बघा. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत शिऱ्याची पोळी लाटताना आतला शिरा कणकेच्या बाहेर येत नाही. पोळी लाटण्यासाठी मी इथं कणिक घेतलेली आहे. ती कणिक पोळपाटावरती अशी छान पसरून घ्यायची आणि त्यावरती आपला कणकेचा उंडा जो असतो तो हाताने थोडंसं अलगद दाबत मोठ्या पुरी एवढा करून घ्यायचा आणि नंतर ती अलगद हाताने पोळपाटावरती गोल सरकवत पोळी लाटायची. पोळी थोडी मोठी झाली की ती दुसऱ्या बाजूनेही छान लाटून घ्यायची. असं केल्यामुळं जिथं एखाद्या भागात शिरा पसरला नसेल तिथंही शिरा छान पसरला जातो. असे 1 ते 2 वेळेला करायचे, म्हणजे अगदी पोळीच्या शेवटपर्यंत शिरा पसरलेला आपल्याला जाणवतो, दिसतो.
हे बघा, अगदी शेवटपर्यंत शिरा पसरला गेलेला आहे. आता आपण ही पोळी तव्यावरती भाजून घेऊयात. पहिल्यांदा तवा पूर्ण गरम करून घ्यायचा आणि नंतर मात्र गॅसची फ्लेम लो करून मंद आचेवरती अगदी खरपूस पोळी भाजून घ्यायची. शक्यतो ह्या पोळ्या छान फुलतात, फुगतात. परंतु एखादी पोळी नाही फुगली तरीसुद्धा काळजी करू नका. मी जी पद्धत दाखवलेली आहे त्या पद्धतीने शिरा अगदी पोळीच्या शेवटच्या कडेपर्यंत जातो आणि ह्या पोळीच्या कडा कधीही कडक होत नाहीत. एखाद्या वेळेला एखादी पोळी थोडीशी पातळ झाली तर ती कमी फुगते. त्यामुळं न फुगणारी पोळी ही चांगली होत नाही असा अजिबात गैरसमज करून घेऊ नका. काही वेळेला काय होतं, आपली पोळी फुगत नाही, आपली पोळी अशी होते, आपली पोळी तशी होते असा गैरसमज करून घेऊन काही जण प्रयत्न करत नाहीत. आणि तुम्ही जर प्रयत्न केला नाही तर तुमच्या पोळ्या कधी चांगल्या होणार नाहीत. त्यापेक्षा प्रयत्न करत करत पुढं जा आणि ह्याही पोळ्या शिकून घ्या. आता अशाच सगळ्या पोळ्या आपण करून घेऊयात. मी आता 4 ते 5 पोळ्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत. बाकीच्या पोळ्या मी अशा करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर पोळी भाजताना तूप सोडा, नाहीतर सगळ्या पोळ्या करून झाल्यानंतर वरनं तूप लावा किंवा जेवताना तूप लावून पोळी घ्या. पोळी वाढल्यानंतर तूप वाढा, कसंही तूप लावा. आणि ज्यांना बिना तुपाची खायची असेल त्यांनी बिना तुपाची पोळी खा. पण ही पोळी कशीही खाल्ली उत्तमच लागते. मी ही पोळी पारंपरिक पद्धतीची दाखवत असल्यामुळं जाड रवा वापरलेला आहे. परंतु तुम्हाला जर जाड रवा वापरायचा नसेल तर बारीक रव्याची सुद्धा ही पोळी छान होते. पण पूर्वी बारीक रवा मिळत नसे, अगदी पारंपरिक पद्धतीची करायची म्हणली तर त्यामध्ये जाड रवा वापरतात. हा जाड रवा तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेतला तरी चालेल. पण मला मुळातच जाड रव्याची ही पोळी दाखवायची होती म्हणून ही पोळी मी जाड रव्यापासून बनवलेली आहे. ह्या पोळ्या अशा कुठल्याही प्रोग्रामच्या वेळेस आदल्या दिवशी करून ठेवल्या तरीही छानच राहतात. तशा 4-5 दिवस ह्या पोळ्या खूप छान टिकतात आणि मऊसूतही राहतात. तुम्हाला जर अगदी पोळी फुगलेलीच पाहिजे असेल तेव्हा एक ट्रिक सांगायची म्हणजे जिथून पोळीमधून बाहेर वाफ जात असेल तिथं जर आपण उलटण्याने दाबून धरलो तर तिथून वाफ बाहेर जात नाही आणि बाकी सगळीकडून पोळी फुगली जाते. हे बघा, मी तुम्हाला दाखवते आहे ते लक्षात घ्या. त्यामुळं बहुतेक सगळ्या पोळ्या फुगल्या तर जातातच आणि तुम्हाला पोळी फुगलेल्याचा आनंदही मिळतो. आता माझ्या सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत. ही शेवटची पोळी आहे. 5 पोळ्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत. तुम्हाला जमेल तसं तुम्ही पोळी करा, पण प्रयत्न मात्र सोडू नका. अशा गरम गरम पोळ्या पानामध्ये वाढायच्या. एका तव्यावरती 2-3 माणसं असतील तेव्हा भरभरसुद्धा या पोळ्या केल्या जातात. परंतु 4-5 माणसं जर एकाच वेळेस जेवायला बसली तर तुम्ही 2 तवे गॅसवरती ठेवून ह्या पोळ्या करू शकता. अशा पोळ्या कशा करायच्या हे मी पुरणाच्या पोळीच्या वेळेस दाखवलेलंच आहे. हे बघा, अगदी तुम्हाला नजरेने सुद्धा कळेल की ती लुसलुशीत मऊ अशी पोळी झालेली आहे आणि यातला आतील शिरा आहे तो अगदी शेवटपर्यंत पसरलेला आहे.
अशा ह्या आपल्या मस्त म्हणजे मस्तच सांज्याच्या पोळ्या झालेल्या आहेत आणि थंड झाल्या की मी आता डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. ह्या पोळ्या आरामात 4 ते 5 दिवस टिकतात, त्यामुळं मी मात्र खुश असते. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.